आणि आता लोकसभेचा रणसंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नागपुरातल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात गडकरींची प्रचार रॅली। लोकसंवाद यात्रेच्या चौथ्या दिवशी फडणवीसांची देखील उपस्थिती। फडणवीसांच्या मतदारसंघात गडकरींची यात्रा। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आज राज ठाकरेंची भेट घेणार। 20 मे पर्यंत दिनेश शर्मा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। 6 एप्रिलला भाजपच्या स्थापना दिनी राज्यभर कार्यक्रम। बूथच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची प्लॅनिंग। भाजपचा सामान्य कार्यकर्ता करू शकणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत। मोदी ज्या राज्यात जाणार तिथल्या पक्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्याला मिळणार संधी। मुंबई दौऱ्यावेळी देखील 40 कार्यकर्त्यांना मिळाली संधी। काँग्रेसच्या राज्य प्रचार निवड बैठकीला विश्वजित कदम गैरहजर राहणार। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा इशारा। सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्यानं विश्वजित कदमांचं पटोलेंना पत्र। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला। रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार शिंदे फडणवीस ठरवतील। महायुतीचा उमेदवार जिंकेल यासाठी आम्ही प्रयत्न करू। किरण सामंतांची प्रतिक्रिया। सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत साताऱ्यात बैठक। साताऱ्यात होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याबाबत बैठकीत चर्चा। उमेदवार जाहीर केला नसला तरी एकत्र काम करण्याचं नियोजन। शंभूराज देसाईंची माहिती। शरद पवारांनी विदर्भातील प्रकल्प पळवले, पूर्ण होऊ दिले नाहीत। वर्ध्याचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांची शरद पवारांवर टीका। 2014-2019चा रेकॉर्ड तोडून मी निवडून येणार असाही विश्वास। आणि 2019 यांचा रेकॉर्ड तोडून मी तिसऱ्यांदा यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन निवडून येईल। तसं तर शरद पवारांनी या विदर्भाला भिकारी बनवण्याचं काम केलं। त्याच्यामुळे शरद पवार साहेबांचं नाव घेतलं का मला असं वाटत नाही की विदर्भात काही फरक पडत नाही। नाशिकमध्ये राज ठाकरे गटामध्ये नाही तर ठाकरे गटात नाराजी कायम आहे आणि राजाभाऊ वाजेंच्या मेळाव्याला विजय करंजकरांची अनुपस्थिती होती। ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्यानं विजय करंजकर नाराज आहेत।